जय श्री कृष्णा. आज आपण बघणार आहोत अधिक मासातील उपवासाचे महत्त्व. एक चंद्रिका नावाची महिला असते. ती अधिक मासामध्ये कडक उपवास धरते महिनाभर आणि त्या उपवासाने ती एवढी खुश होते, एवढा तिला थकवा येतो. ती गंगेवर रोज सकाळी उठून स्नानास जाते आणि उपवास करते. एक दिवस अशीच ती चक्कर येऊन पडते. चक्कर येऊन पडल्यानंतर तिला एक जया नावाची बाई तिला उठवायला येते. तेव्हा ती सांगते की चंद्रिकेताई, तुमची काय हो अशी दशा झाली? तुम्ही मला ओळखलं नाही का? मी तुमची तुळजा भांडेवाली. आणि मग ती म्हणते की अगं, माझं उपवासच सुरू आहे कडक महिनाभराचे, त्यामुळे मला खूप थकवा आला आहे, मी चक्कर येऊन पडली आहे. तेव्हा ती तिची मोलकरीण तुळजा म्हणते की बाईसाहेब, एवढं का तुम्ही कडक व्रत करता? एवढं कडक व्रत करू नका. जवळच माझं घर आहे, माझ्या घरी या, भाकर तुकडा खा, तुम्हाला बरं वाटेल. आणि मग तेव्हा ती म्हणते की नाही गं, माझं व्रत चालू आहे, मी हे सोडू शकत नाही. तेव्हा ती म्हणते की तुम्ही आमच्या गरिबाच्यानी कसला आमच्याच्यानी व्रत उपवास होणार आहे? तुम्ही एक काम करा, एका दिवसाचं तुमचं फक्त व्रत मला द्या, आमचं तरी थोडं पदरी पुण्य पडेल. आणि मग ती झारीतलं पाणी आपल्या हातावर घेते चंद्रिका आणि एक दिवसाचं उपवासाचं व्रत त्या तुळजा मोलकरीणला दान देते. आणि त्या दानाच्या पुण्याईने त्या तुळजा बाईला मोलकरीणला विमान, भगवंताचं विमान घ्यायला येतो आणि ती त्यात बसून विमानात जाते. तेव्हा तुळजा आपली चंद्रिका विचार करते की एक दिवसाच्या उपवासाच्या दानाच्या पुण्याने तिला विमान आलं. मी तर असे कितीतरी वर्षापासून असे उपवास करते, भगवंत मला कसा बघत नाही माझ्याकडे, कसा मला दिसत नाही, कसा मला दर्शन देत नाही. आणि हा विचार करते. आणि असे असे कितीतरी अधिक महिने निघून जातात आणि कितीतरी ती व्रत करते. आणि जेव्हा ती काशीला जाते, काशीला गेल्यानंतर ती गंगेवर स्नान करते आणि स्नान करून परत येत असताना तिला एक ही जया नावाची नाही काशी विश्वेश्वर नावाचा पुरुष भेटतो. आणि तो म्हणतो की मालकीनबाई, तुम्ही ओळखलं का मला? मी तुमच्या मागच्या जन्मातली तुळजा मोलकरीण भांडेवाली. तुम्ही मला एक दिवसाचं पुण्य दिलं आणि त्या पुण्याच्या प्रतापाने मी स्वर्गात गेली आणि तिथं काही दिवस राहून मला हा काशी विश्वनाथाचा जन्म मिळाला. पण मला तुम्हाला पाहिल्या मला सर्व मागच्या जन्माचं आठवलं. तर तुम्ही अजूनही हे एवढं कडक व्रत करता. तेव्हा तिला असं वाटलं की आपल्या एका दिवसाच्या पुण्याने या काशी विश्वनाथ झाला आणि मी इतक्या वर्षापासून व्रत करते, पण मला याचं काय फळ मिळत नाही. आणि म्हणून ती म्हणते हे काशी विश्वेश्वरा, आणि तिला तेव्हाच मुक्ती मिळते. आणि मग म्हणून हा काशी विश्वनाथ काय करतो, तिथेच एक तिची समाधी बांधतो आणि त्या समाधीला नाव देतो काशी विश्वेश्वर आणि शिवलिंग स्थापन करतो. आणि आजही काशीमध्ये त्या महान सतीचं शिवलिंग तिथे स्थापन केलेलं आहे. आणि हा काशी विश्वनाथ रोज त्या काशी विश्वेश्वराच्या पाया पडतो आणि नमस्कार करतो. असा हा उपवासाचा महिमा अधिक मासामध्ये सांगितलेला आहे. तर असं आपल्याला जसं झेपेल तसं आपण पण एक दिवसाचा, 2 दिवसाचा, आपण 3 दिवसाचा तरी उपवास या अधिक मासामध्ये केला पाहिजे. हेच या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळते. जय श्री कृष्णा बालमित्रांनो.